आपला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नावाचा चॅप्टर आता काल संपलेला आहे. त्याच्यानंतरचा जो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे तो आधीच आपण जानेवारी फेब्रुवारी केव्हा तरी संपवलेला आहे. त्याच्या पुढचं चॅप्टर आहे व्हेक्टर्स. आता व्हेक्टर्स काय आहे ते रिप्रेझेंटेशन ऑफ व्हेक्टर असं लिहिले. पण ही एक लाईन आहे. ए पॉइंट पासून हा इथं बी इथं एक एरो दाखवलेला आहे. तर ह्या लाईनवर हा एरो वगैरे आहे म्हणून त्याला आपण डायरेक्टेड लाईन सेगमेंट. ते ए पासून बी पर्यंत ही एक सेगमेंट आहे. या सेगमेंटला ही अशी एक डायरेक्शन दिली म्हणून त्याला डायरेक्टेड लाईन सेगमेंट असं म्हणायचं. आणि डायरेक्टेड लाईन्स इथं लिहिलेलं पाहिजे इट इज रिप्रेझेंटेड बाय अ डायरेक्टेड लाईन सेगमेंट आहे की नाही. ए बी सेगमेंट आहे, त्याची ती डायरेक्शन दिलेली फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. देन द डायरेक्टेड लाईन सेगमेंट ए बी हॅज मॅग्निट्यूड. ह्याला एक ए पासून बी पर्यंत एक मॅग्निट्यूड आहे ॲज वेल एज डायरेक्शन आहे की नाही. आणि मग त्याला आपण वेक्टर ए बी असं डिनोट करतो. या पद्धतीने ह्याला वेक्टर ए बी किंवा ए बी बार असं रिडिंग करायचं. त्यातला हा ए जो पॉईंट आहे त्याला इनिशियल पॉईंट म्हणायचं, बी जो पॉईंट आहे त्याला टर्मिनल पॉईंट म्हणायचं, आणि ही जी लाईन आहे त्याला लाईन ऑफ ऍक्शन किंवा सपोर्ट लाईन असं म्हणायचं. सिंगल लेटरनं जर दाखवायचं असेल एखादा वेक्टर त्याला अशा पद्धतीने ए बार, बी बार आणि सी बार असं डिनोट करायचं. आता टाइप्स ऑफ वेक्टर. पहिला आहे झिरो वेक्टर, त्यालाच नल वेक्टर असं म्हणायचं. झिरो किंवा नल वेक्टर म्हणजे काय, आता इथं आपण मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असं म्हणलेलं आहे की नाही. पण ज्या वेक्टरची इफ अ वेक्टर हॅव्हिंग मॅग्निट्यूड झिरो किंवा अ वेक्टर हॅव्हिंग मॅग्निट्यूड झिरो इज कॉल्ड ॲज झिरो वेक्टर ऑर नल वेक्टर. हे पाहिजे मॉड ऑफ ए ए बार. आणि दुसरं एक आपल्याला असं म्हणता येईल की त्याचा जो इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट ते कोइन्साइड्स होतात एकमेकाला. ए आणि ए म्हणजे हा इथंच ए पण इनिशियल असेल, हा टर्मिनल पण तोच असेल. मग याची मॅग्निट्यूड राहील का काही नाही, झिरो. म्हणून त्याला आपण काय म्हणायचं, झिरो वेक्टर किंवा नल वेक्टर. या पद्धतीने त्याला डिनोट केलं जातं. युनिट वेक्टर. त्यानंतर अ वेक्टर हॅव्हिंग मॅग्निट्यूड 1. ज्या वेक्टरची मॅग्निट्यूड 1 असते त्याला काय म्हणलं जातं, युनिट वेक्टर. पाहिजे कंसात मध्ये लिहिले मी मॅग्निट्यूड 1 तर फक्त एमएजी असं टाकलेलं आहे. कुठल्याही वेक्टरचा युनिट वेक्टर काढण्यासाठीचा हा एक छोटासा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला मी तिथे दिलेला आहे. त्याला ए कॅप असं वाचायचं. ह्याचं रिडिंग आहे ए कॅप, अशी डोक्यावर कॅप द्यायची, इज इक्वल टू ए बार जो वेक्टर आहे त्याला त्याच्या मॅग्निट्यूडनं डिव्हाइड करायचं. ही मॅग्निट्यूड ऑफ ए बार. त्यानंतर को इनिशियल व्हेक्टर्स. को इनिशियल व्हेक्टर कधी कशाला म्हणायचं, ज्याचा इनिशियल पॉइंट सेम असेल. सेम इनिशियल पॉइंट. फक्त मी डेफिनेशन कोणाच्याच दिलं नाही, डेफिनेशन आपल्याला पाठ करायचे नाहीत पण फक्त समजून घ्यायचं आहे. को इनिशियल वेक्टर कधी कशाला म्हणायचं, ज्याचा इनिशियल पॉइंट सेम असेल. हा ए बार वेक्टर आहे, हा एक दुसरा बी बार वेक्टर आहे, ह्या दोघांचा इनिशियल पॉइंट जो आहे सेम आहे म्हणून त्याला काय म्हणायचं, इनिशियल वेक्टर. तसंच मग को टर्मिनस वेक्टर कधी म्हणणार आपण, ज्याचा टर्मिनल पॉइंट सेम आहे. हा एक सी बार वेक्टर आहे, हा एक डी बार वेक्टर, त्याचा टर्मिनल पॉइंट काय आहे, सेम आहे, सेम टर्मिनल पॉइंट, म्हणून त्याला को टर्मिनल वेक्टर असं म्हणायचं. त्याच्यानंतर पुढचं आहे इक्वल वेक्टर्स. इक्वल वेक्टर कशाला म्हणायचं, त्याची मॅग्निट्यूड सेम असली पाहिजे आणि डायरेक्शन पण कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे आहे की नाही. टू वेक्टर्स हॅव्हिंग इक्वल मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन असं जर असेल तर त्यांना काय म्हणायचं, इक्वल वेक्टर. त्याला या पद्धतीने दाखवता येतं. ए बार इज इक्वल टू बी बार. त्यांची इथं पाहिलेली मी सिन्स मॅग्निट्यूड ऑफ ए बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ बी बार आणि डायरेक्शन पण त्यांची कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. त्यानंतर निगेटिव्ह ऑफ अ व्हेक्टर किंवा ऑपोजिट व्हेक्टर. निगेटिव्ह व्हेक्टर कधी म्हणायचं, इफ द टू व्हेक्टर्स हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. त्यांची डायरेक्शन कशी असली पाहिजे, अपोजिट असली पाहिजे आणि मॅग्निट्यूड मात्र कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, निगेटिव्ह वेक्टर. म्हणजे हा जो ए बी बार आहे, ए बी बारला मला अशा पद्धतीने मायनस बी ए बार लिहिता येतं, पण त्यांची इथं मॅग्निट्यूड मी सेम दाखवली. पहा, मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए बी इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ मायनस वेक्टर बी ए. ह्यांची मॅग्निट्यूड कशी आहे, सेम आहे, परंतु डायरेक्शन कशी असली पाहिजे, अपोजिट. मग त्याला काय म्हणायचं आपण,
वेक्टर निगेटिव्ह वेक्टर. त्यानंतर कोलिनियर वेक्टर. 2 or more vectors are collinear. कधी? If they lie on parallel to the same line. म्हणजे ती जर ते वेक्टर कुठल्याही एका लाईनला पॅरल असतील, हा पॅरलचा सिम्बॉल आहे, ऑर अलॉंग द सेम लाईन, म्हणजे एकाच लाईनवर असतील ते दोन्हीचे दोन्ही. म्हणजे 2 किंवा 3 जे व्हेक्टर जे आहेत ते तिन्ही व्हेक्टर एकाच लाईनवर असतील किंवा तिन्ही व्हेक्टर कुठल्याही एका लाईनला पॅरल असतील. असं असेल तर त्याला काय म्हणायचं? कोलिनियर वेक्टर. आता हे मॅथमॅटिकली 2 वेक्टर जर कोलिनियर असतील तर एक कुठला तरी एक नॉन झिरो स्केलर असेल पाहिजे. इकडे लिहिलेलं आहे मी मुद्दाम, नंतर आठवलं म्हणून. सिन्स एम इज नॉन झिरो लिहिलेलं आहे, एम इज नॉट इक्वल टू झिरो, याचा अर्थ आहे कुठला तरी स्केलर आहे तो झिरो नाही. मग जर ते 2 कोलिनियर असतील तर ए बार इज इक्वल टू एम बी बार असतं, आहे की नाही? हे उलट सुलट दोन्ही चालतं. म्हणजे ए बार इज इक्वल टू एम बी बार जर असेल तर ते दोन्ही वेक्टर कोलिनियर आहेत असंही घेतलं जातं. इफ अँड ओनली इफ, म्हणजे इफ 2 वेक्टर्स आर कोलिनियर इफ अँड ओनली इफ ए बार इज इक्वल टू एम बी बार असं म्हणू शकतात. फक्त कंडिशन काय? एम बार जो एम स्केलर आहे तो नॉन झिरो असला पाहिजे. त्यानंतर आहे फ्री वेक्टर्स. पाहता फ्री वेक्टर कशाला म्हणायचं ते. ते जे 2 वेक्टर असतील त्यांची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन, आहे की नाही? किपिंग मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन सेम, दोन्हीचे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन सेम ठेवायचं. इनिशियल पॉइंट ऑफ द वेक्टर कॅन बी टेकन एनिव्हेअर इन द स्पेस. म्हणजे कुठलेही जे 2 वेक्टर असतील, 3 वेक्टर असतील, त्यांची जी मॅग्निट्यूड ती सेम ठेवा, डायरेक्शनही सेम ठेवा. इनिशियल पॉइंट ऑफ वेक्टर कॅन बी टेकन एनिव्हेअर, म्हणजे कुठेही दाखवायचं स्पेसमध्ये, इकडं 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 इकडं, फक्त त्याची मॅग्निट्यूड आणि ही सेम ठेवायचं. आता एवढ्या नॉलेजवरून तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी आहे पहा. ऍक्टिव्हिटी 1. हा ऍक्टिव्हिटी 1 पहा. हा एबीसी एक ट्रायंगल आहे. हे इकडे एबी आहे, हे बीसी आहे, एसी आहे. एबी ला पी बारनं डिनोट केलंय, बीसी ला क्यू बारनं, सीए ला आर बारनं. एबी कोणता आहे ते लिहायचं आहे, फक्त पी बार, बस एवढंच करायचंय. तर काय येणार? पी बार. बी ए वेक्टर काय येणार? मग निगेटिव्ह ऑफ वेक्टर आपण आत्ताच पाहिलं. मग बी ए काय येणार आहे? मायनस पी बार. बीसी वेक्टर काय आहे? क्यू बार. सीबी वेक्टर काय येणार मग तसाच? मायनस क्यू बार. सीए वेक्टर काय असेल? आर बार. आणि एसी वेक्टर काय असेल मग? मायनस आर बार. बस अशा पद्धतीने ही एक छोटीशी ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची. त्यानंतर आहे आता अल्जेब्रा ऑफ वेक्टर. त्याच्यामध्ये स्केलर मल्टिप्लिकेशन, पॅरलोग्राम, ऍडिशन लॉ वगैरे वगैरे पहा. स्केलर मल्टिप्लिकेशन, आता जिथं स्केलर मल्टिप्लिकेशन आपलं हे इथं आलेलंच आहे पहा. काय आहे की नाही? एम हा नॉन झिरो स्केलर आहे, त्याला बी ह्या वेक्टर त्याला मल्टिप्लाय केलं एम बी बार. तसंच लेट वेक्टर ए बार इज अ वेक्टर अँड के इज अ स्केलर. के कुठलाही एक स्केलर आहे आणि ए हा एक वेक्टर आहे. के जर झिरो असेल त्याच्यात कंडिशन पहा. इफ के इज इक्वल टू झिरो देन के ए बार इज इक्वल टू काय येणार? झिरो. के जर झिरो असेल तर हे झिरो इंटू ए बार काय येणार आहे? झिरो. के जर पॉझिटिव्ह असेल, इफ के ग्रेटर दॅन झिरो, देन द डायरेक्शन ऑफ ए बार अँड के ए बार, के ए बार मीन्स मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मिळालेला वेक्टर, आर सेम. के पॉझिटिव्ह असेल तर के ए बारची आणि ए बारची डायरेक्शन सेम असतील. आणि के जर नॉन झिरो असेल, निगेटिव्ह असेल, म्हणजे के इफ के लेस दॅन झिरो देन द डायरेक्शन ऑफ ए बार अँड के ए बार आर अपोजिट. अशा वेळेस मात्र त्यांचे डायरेक्शन काय असतील? अपोजिट असतील. म्हणजे एक दुसऱ्यांचे ते काय असतील? अपोजिट वेक्टर. आता पॅरलेलोग्राम लॉ. हा एबीसीडी एक पॅरलेलोग्राम आहे. एबी एडी त्याच्या ऍडजस्टंट साईड आहेत. एबी वेक्टर एबीला ए बारनं डिनोट केले, वेक्टर एडीला
बी बारने डिनोट केलेलं आहे. पॅरलोग्राम लॉ मध्ये आपल्याला माहिती कुठलाही पॅरलोग्राम असेल तर त्याच्या फ्रंट साइड पॅरल आणि इक्वल असतात. ह्या दोन फ्रंट साइड आहेत, ह्या दोन फ्रंट साइड आहेत, आहे का नाही. मग पॅरल आहेत आणि इक्वल मॅग्निट्यूडचे आहेत, म्हणजे हे दोन्ही व्हेक्टर पण काय झाले, इक्वल झाले. म्हणजे हा जर ए बार असेल तर हा पण ए बार असेल. हा एडी व्हेक्टर बी बार आहे तर बीसी व्हेक्टर पण काय असेल, बी बार. पहा इथं ए बी व्हेक्टरला ए बारनं घेतलेले, एडी व्हेक्टरला बी बारनं डिनोट केलेले. मग हा जो काही तुम्ही एक ट्रायंगल लॉ जर इकडचा जर ट्रायंगल लॉ तुम्हाला आधी सांगायला पाहिजे होता, ठीक आहे. तर मग हा जो डायगोनल व्हेक्टर तयार झालेला आहे एसी व्हेक्टर, हा एसी व्हेक्टर हा ह्या दोन व्हेक्टरची ऍडिशन असतो. व्हेक्टर एसी इज इक्वल टू व्हेक्टर एबी प्लस व्हेक्टर एडी. एसीला आपण सी बारनं जर डिनोट केलं तर ए बार प्लस बी बार, म्हणजे हा ए बार आणि हा बी बार. सेम ट्रायंगल लॉ तसाच आहे. एबीसी एक ट्रायंगल आहे. एक लक्षात घ्यायचं ट्रायंगल लॉ, इथं पण ट्रायंगल लॉ तुम्ही अप्लाय करू शकता. पहा हा आहे ए बी ए, एक व्हेक्टर ए बी, त्याचा टर्मिनल पॉईंट बी ए. तर त्या ट्रायंगलमध्ये दुसरी जी साईड आहे त्याचा इनिशियल पॉईंट बी असायला पाहिजे, म्हणजे हा व्हेक्टर बी सी. तर ह्या दोन व्हेक्टरची जी ऍडिशन आहे, हा पण बी बार आहे आपल्याला माहिती आहे. तर हा जो पहिला व्हेक्टर होता आपला ए बी, तो इनिशियल पॉईंट घेऊन ह्याचा टर्मिनल पॉईंट म्हणजे हा ए सी साईड तयार झाली. इथं पहा ए बी हा बी सी. तर तिसऱ्या साईडची डायरेक्शन इकडून इकडे येणार नाही, सी पासून ए कडे येणार नाही, ए पासून सी कडे जाणार. आलं लक्षात. म्हणजे ए बी व्हेक्टरमध्ये एचा जो इनिशियल पॉईंट आहे आणि बीसी व्हेक्टरमध्ये बीसीचा जो टर्मिनल पॉईंट आहे, तर तो एक नवीन व्हेक्टर एसी तयार झाला ज्याचा इनिशियल पॉईंट ए असायला पाहिजे, टर्मिनल पॉईंट सी असायला पाहिजे. तर ह्या दोघांची ती ऍडिशन झाली. मग ए बी बार आणि बी सी बार यांची ऍडिशन मिळाली आपल्याला ए सी बार. चुकूनही इकडून इकडं डायरेक्शन चालणार नाही, ही डायरेक्शन इकडं आहे, ही डायरेक्शन अशी आहे. तर सरळ तिसरं सी पासून ए पण येणार नाही, तर ए पासून सी पण. त्याला म्हणायचं ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन. सबट्रॅक्शन ऑफ व्हेक्टर. ए बार आणि बी बार आर टू व्हेक्टर्स असतील तर ए बार मायनस बी बार काय घेणार, ए बार प्लस मायनस बी बार. म्हणजे बी मायनस बी बार जो कोण आहे त्याचा ए बीचा काय आहे तो हा बी बारचा काय आहे तो निगेटिव्ह आहे. तर अशा पद्धतीने त्याची ऍडिशन घेऊ. ठीक आहे, थांबू.